नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। तर बीएड कॅप प्रोसेसपासून अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। आज संध्याकाळी बीएडच्या जनरल आणि ईएलसीटी त्यामध्ये महाराष्ट्राचे विद्यार्थी असतील आणि इतर राज्याचे विद्यार्थी असतील तर यांची पात्र फायनल मेरिट लिस्ट पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आली आणि याचबरोबर ज्यांचं फायनल मेरिट लिस्टमध्ये सिलेक्शन किंवा निवड झालेली नाही आहे अशी वेगळी PDF फाईल 2 प्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांचं नाव या मेरिट लिस्टमध्ये आलेलं नाही आहे तर याच्यामध्ये ज्यांचा फॉर्म अपूर्ण होता, इनकम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म अशा प्रकारचा रिमार्क त्यांच्या नावासमोर आहे। आणि दुसरं म्हणजे डिग्री सर्टिफिकेट तुम्ही अपलोड केलं नसेल किंवा कन्वर्जन सर्टिफिकेट दिलं नसेल किंवा लास्टचं जे तुम्ही ज्या एज्युकेशन क्वालिफिकेशनवरती तुम्ही बीएडचा फॉर्म भरला होता त्या संदर्भातलं कन्वर्जन सर्टिफिकेट किंवा आवश्यक कागदपत्रे अपलोड केली नसतील तर तुमचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये आलं नसणार आहे। जर तुम्ही पावती अपलोड केली असेल, कास्ट सर्टिफिकेटची पावती असेल किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची पावती असेल तरी देखील तुमचा फॉर्म आहे पार्शियली व्हेरीफाय असून देखील फायनल मेरिट लिस्टमध्ये आला असेल, पण मात्र तुम्ही डिग्री सर्टिफिकेटमध्ये क्वालिफिकेशन प्रॉपर अपलोड केले नसतील त्यामुळे जर तुम्हाला पार्शियली व्हेरीफाय स्टेटस आला असेल तर मात्र तुमचा फॉर्म रिजेक्ट लिस्टमध्ये देखील आल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल। परंतु हे सगळ्यांच्याच बाबतीत झालेलं नाही आहे। काही कॅन्डिडेट आहेत त्यांची नावं अपात्र यादीमध्ये आलेली आहेत, त्यामुळे आता अपात्र यादीतील विद्यार्थ्यांना सध्या कॅप राऊंड 2 आणि 3 साठी तुम्हाला अप्लाय करता येणार नाहीये। त्यांनी प्रतीक्षा करायची आहे। पुढच्या कॅप राऊंडसाठी त्यांना पुन्हा कागदपत्र अपलोड करण्याची संधी दिली जाणार आहे। तर आता लक्षात घ्या की कॅप राऊंड 1 आणि 2 साठी ज्यांचं मेरिट लिस्टमध्ये म्हणजेच फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे असे सर्व कॅन्डिडेट आहेत तर उद्यापासून म्हणजेच 15 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत जो ऑप्शन फॉर्म सुरू होणार आहे तर यासाठी पात्र असणार आहेत त्यांना कॉलेज ऑप्शन फॉर्म आणि मेथड भरता येणार आहे। आताची हीच महत्त्वाची अपडेट आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी बीएड कॅप प्रोसेस अंतर्गत प्रवेश घेऊ इच्छितात यांना माझी एकच विनंती की 15 तारखेपासून कॉलेज ऑप्शन फॉर्म सुरू होत आहेत। आता पण तुमच्या लॉग इनमध्ये कॉलेज ऑप्शन फॉर्मचा टॅब उपलब्ध झालेला आहे, परंतु त्यांना एकच विनंती की प्रतीक्षा करा, जरा माहिती घ्या आणि त्यानंतरच कॉलेज ऑप्शन फॉर्म भरा। कारण का लक्षात घ्या, घाईमध्ये ऑप्शन फॉर्म देऊन जर तुम्ही फॉर्म सबमिट केला तर त्याच्यानंतर बदल करता येणार नाही आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे कॅन्डिडेट आहेत त्यांना एकच विनंती, प्रतीक्षा करा। या संदर्भात आपण माहितीपर व्हिडिओ देणारच आहोत आणि त्यानंतर तुम्हाला कॅप ऑप्शन फॉर्म आहेत भरायला हरकत नाही आहे। तर उद्यापासून म्हणजे 15 तारखेपासून 18 तारखेपर्यंत कॅप प्रोसेस सुरू होणार आहे। ज्यांचा फॉर्म ज्यांचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये आलेलं आहे त्यांना हा फॉर्म भरता येणार आहे। तर याच्यामध्ये आवश्यक जे कॉलेजेस आहेत ते देखील तुम्हाला पाहता येणार आहेत। आपण याचा व्हिडिओ यापूर्वीच बनवलेला आहे आणि त्याचबरोबर मेथड तुम्हाला कॉलेजचं नाव आणि त्यानंतर कॉलेजनुसार असणारी मेथड पाहूनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। तर बीएड कॅप अंतर्गत जो ऑप्शन फॉर्म आहे तो कसा भरायचा तर याचा संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा।